अधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल आणि देशमुख कुटुंबियातील या ठिकाणी धनंजय देशमुख, त्यांचे बंधू आणि त्यांची कन्या वैभवी देशमुख त्या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत आणि त्यानंतर वंदे मातरम होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. व्यासपीठावर किंवा मोर्चामध्ये कुठलीही राजकीय व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळ यांनी सहभागी व्हायचंय, परंतु त्या ठिकाणी सर्वांनी मोठा घे नाही या ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. भैया ये सांग मागे सारखा जरा थोडे पत्रकार थोडे मोबाईल 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 थोडं पाठीमागे हॅलो हॅलो वैभव ताईंना वर जाऊ द्या थोडं थोडं वरती घ्या. तू वर जा थोडं. ओके संग्राम संग्राम ये बा चला पुढे इतर आपलं झालं. अमर रहे. संतोष अण्णा अमर रहे. अमर रहे. संतोष अण्णा यांना न्याय मिळालाच पाहिजे. संतोष अण्णा यांना न्याय मिळालाच पाहिजे. संतोष अण्णा यांना न्याय मिळालाच पाहिजे. संतोष अण्णा यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अमर रहे. अमर रहे. त्यांना मुंबईची एक मिनिट तुम्ही आज धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात आला, पक्षाच्या अध्यक्षांना काय सांगा? मी आज खरं तर जी बीड जिल्ह्यातली पार्श्वभूमी आहे गुन्हेगारीची त्या संदर्भात मी थोडं स्पष्टीकरण देतो तुम्हाला. बीड जिल्ह्यामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था आहे त्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये जो हत्या झाली त्याच्या अगोदरचा कालखंड असा होता की कुठलीही गोष्ट जी चुकीची झालेली आहे ती वेळेत तिला त्याच्यावर ताबा मिळवला नाही, चुकीला चूक म्हणलं गेलं नाही, म्हणून जी गुन्हेगारी जी तिथं वाढलेली आहे, जे अपहरणाचे प्रकार वाढलेले आहेत, या हत्या होण्या अगोदर जे स्टोर इन्चार्ज आहेत शिंदे साहेब आणि स्टोर मॅनेजर त्यांना अपहरण केलं होतं 28 मेला. त्यावेळेस जर ऍक्शन घेतली असती यंत्रणेनं तर ह्या पुढच्या कुठल्याही घटना घडल्या नसत्या किंवा तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं. हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले, ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल. एवढंच मी इथून बोलतो. जवळपास 3 महिने
यावरून हे जी टोळी होती ती सराईत गुन्हेगारांची टोळी होती आणि ही पोलिसांसोबत सर्रास वावरत होती. तुम्ही काही सीसीटीव्ही फुटेज देखील बघितलेले आहेत. 307 मध्ये फरारी असणारा आरोपी हा जो कृष्णा आंधळे आहे तो मागच्या 2 वर्षापासून फरार आहे. तरी पण केज पोलीस आणि धारूर पोलिसांत तो सर्रास त्याचा वावर होता. पोलिसांकडूनच जर त्याला अभय मिळत होतं तर तो कुणाला भेटणार आहे दुसऱ्या? जर तो यंत्रणेला घाबरत नाही तर तो लोकांना, सर्वसामान्याला, आमच्यासारख्या लोकांना थोडंच घाबरणार आहे. तर तीच त्यांचीच जिम्मेदारी आहे की ज्या ठिकाणी त्याचा ठिकाणा होता, ज्या ठिकाणी त्याला पोचलं गेलं होतं, त्याच लोकांनी त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला शिक्षा दिली पाहिजे. आतापर्यंत जे तपास पूर्ण करून जे चार्जशीट आलेले आहे त्याच्यावर समाधानी आहे का तुम्ही? अजून सगळा पूर्ण 1578 पानाचं ते चार्जशीट आहे. त्याचा सगळा अभ्यास होणं हे वकील आणि आम्ही याला सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. जो तपास 3 महिन्यामध्ये सगळ्या यंत्रणा राबवून केलेला आहे. 1 आणि 2, 4, 8 दिवसामध्ये तो तपास आपल्याला अभ्यासणं खूप कठीण गोष्ट आहे. तरी पण आता जे काही राहिलेलं भाग 2 आहे, जे सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे, त्याच्यामध्ये देखील काय काय होणार आहे त्याच्याकडे सुद्धा बघणं हे म्हणजे गांभीर्याचं राहणार आहे. सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे तुम्ही सांगता. काय आता अपेक्षित आहे? ज्या लोकांना ज्यांनी राजकीय पाठबळ दिलं, त्या लोकांना ज्यांनी पोसलं, जे आरोपी आहेत त्यांना फरार केलं, त्यांना सगळ्या चुकीच्या कामाला त्यांनी अभय दिलं, या लोकांची नावं ह्याच्यात आली पाहिजेत. मग ते किती मोठी असो आणि त्यांना हे शिक्षा झाली पाहिजे. काय नक्की तो संवाद होता? काय जबाब दिला? काय घटना घडली? याबाबत तर मी नंतर बोलेल, पण आज आम्ही या बारामतीच्या मोर्चामध्ये समजा माझ्या वडिलांची जी माणुसकीच्या दृष्टीने जी हत्या झाली आहे आणि बीड जिल्ह्यातील जी वाढणारी गुन्हेगारी आहे, आमचा फक्त म्हणजे आम्हाला कुणावर राग नाहीये, द्वेष नाहीये. फक्त आम्हाला एवढं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील किंवा ते प्रशासनातील लोक असतील किंवा इतर कोणी असतील, त्यांना सुद्धा यामध्ये सहारोपी करावं आणि कारण की जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू नये. चला पुढे. चला पुढे चला. बापू किती काढलं तुम्ही? हो हो.